बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आहेत आणि बॅटिंग साठी ओपनिंग पेअर सज्ज झालेला आहे राज आणि दिलीप। गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत। सुपर ओव्हरचा थरार आता मैदानावरती रंगेल। चला मॅच सुरू करा, विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका अंबेशिव संघ। चला मॅच सुरू करा लवकर, अतिरिक्त आपण वेळ घेत आहात विनंती। चला तेजस बॉलिंग ट्रॅक वरती राज आणि दिलीप ही जोडी मैदानावरती आहे। मॅचला सुरुवात होती, सुपर ओव्हर इथे रंगताना पाहायला मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने सुरुवातीला निघाले होते आणि यावेळेस देखील 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त देखील होतील। एका धावेचं महत्व या ठिकाणी असणार आहे। सुरुवातीला बॉलच्या दिशेने जाणारे क्षेत्ररक्षक अचानक तबकले, त्यांना कळलं की आपण बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीयेत। 2 धावेंनी सुरुवात इथे मात्र झाली आहे। तेजस आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। कॅच साठी जाणं गरजेचं होतं कदाचित त्या क्षेत्ररक्षकांना, कारण बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपलब्ध होते। 2 धावा धावपलकावरती आहेत, 2 विदाउट लॉस। फुल टॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, झेल टिपलाय त्यांनी, आली आहे सफलता, विकेट। जोर का झटका रुपेश मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती। चांगला झेल आपण पाहायला वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपला गेलाय आणि नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती दाखल होत आहेत। 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या खेळाच्या सुपर ओव्हरच्या पूर्वार्धामध्ये। 2 धावा धावपलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती सुरू आहे। आता जर फलंदाज बाद झाले एखादा तर मग मात्र टीम ऑल आउट होईल बॅटिंग करणारी। सुपर ओव्हरला 2च फलंदाज, 3 फलंदाज ऍक्च्युअली तुमच्याकडे असतात। फुदर लेनचा बॉल, एका धावेचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेग रिजन मधून। दिलीप मला वाटतं दुसरी धाव धावणार नाहीयेत, एकच धाव प्राप्त होईल आणि 3 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील, त्याच्यामध्ये रिस्क आता तुम्हाला घ्यावी लागेल कारण एक फलंदाज ऑलरेडी तुम्ही गमावलेला आहे। इथून आता रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल, रिस्क सोबत रिवॉर्ड मिळेल की मग रिस्क सोबत पनिशमेंट मिळेल हे देखील पाहायचंय। 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथून मात्र एरियल रूटने बॉलला खेळतात की मग अलॉंग दी कार्पेट खेळतात हे देखील पाहावं लागेल। 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती सुरू आहे। लिडिंग एज हवेमध्ये बॉल, इथे जर झेल पकडला गेला तर काम तमाम। 3च धावा या ठिकाणी बनल्या गेल्या, 4 धावेंचं लक्ष्य असेल, 4 इज द टार्गेट। गावदेवी अंबेशिव संघाला देखील
परत जर मॅच टाय झाली परत सुपर ओव्हर होईल. चला चार धावेंची आवश्यकता आहे सुपर ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या विनंती आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. बॉल चॉईस नसणार आहे. सुपर ओव्हरचा थरार इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. चला चार धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 4 धावा. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. आई गावदेवी आमिसेव टीम आपली ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या विनंती आहे. इथून खर तर वांगणी दिलीप संघाचं टार्गेट देखील 2 विकेट असायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. गोलंदाज श्री बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत आणि ही खूप चांगली रणनीती आहे. जर गोलंदाज कदाचित दिलीप असते तर लेफ्ट बॅटरला समोर पाठवता आलं असतं, परंतु आता श्री बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि 2 उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती पोहोचताना आपण पाहतोय. ओमकार आणि मयूर ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती श्री तुम्हाला पाहायला मिळतील. सामना पुन्हा टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर होईल याची देखील नोंद आपण करून घ्या. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता. सुपर ओव्हरचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा क्वालिफायर मॅच मध्ये सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल या वर्षी. सहा बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एकच धाव प्राप्त होईल. थोडीशी खराब फेकी आली आहे. बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावेंची आवश्यकता आहे 3. विकेटचं खूप जास्ती महत्व या सुपर ओव्हर मध्ये असतं, कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तुमची टीम ऑल आउट कन्सिडर केली जाते. त्याच्यामुळे विकेटचं खूप सारं महत्व या ठिकाणी असणार आहे. इथून जर विकेट मिळवू शकली गोलंदाजी करणारी टीम तर ते देखील या मॅच मध्ये पुनरागमन त्यांनी देखील केलं असं म्हणायला वाव मिळेल. श्री बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली. आता 5 बॉल मध्ये 3 धावा अजूनही बनवायच्यात. बॅटिंग करणारी टीम बॅकफुटला जात असताना बॉल अडकलंय. इथे मात्र धाव बाद होऊ शकणार नाहीत. आणखी 1 धाव प्राप्त होईल. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा धाव पलकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावेंची आवश्यकता आहे अजून देखील 2. 4 बॉल 2 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 2 धावा अजून देखील बनवायच्यात. चांगली स्ट्रॅटेजी वापरली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. सिंगल डबल वरती फोकस केलाय आणि अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता. आता सिंगल सेव्हिंग खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल पासून जवळ अगदी पाहायला मिळतील, कारण पाठीमागच्या 2 बॉल वरती 2 सिंगल त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी अगदी
अचूक प्राप्त केल्यात। यावेळेस देखील फंबल झालंय आणि फंबलचा अर्थ असा आहे नाव स्कोर आर लेवल। पुन्हा एकदा आंबेशिव संघ पराभूत होऊ शकत नाही आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम ती देखील इथून खरं तर आपण पाहतोय जर मॅच बरोबरीत राहिली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर देखील होऊ शकते। इथून तीनही संधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेल्या आहेत। आंबेशिव संघ विजय होऊ शकतो, वांगणी दिलीप संघ जिंकू शकतो आणि मॅच पुन्हा एकदा सुपर ओव्हर कडे देखील जाऊ शकते। 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे। दोन्ही बॅट्समन एकाच एंडला आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे। आवश्यकता नव्हती या गोष्टीची आणि इथे आली आहे सफलता, विकेट। आहे शेवटचे 2 बॉल शिल्लक, 1 धावेची आवश्यकता। सुपर ओव्हरचा थरार मात्र रंगताना पाहायला मिळतो। इथून जर विकेट आली तर मॅच पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय आंबेशिव संघ विजयी झालाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आंबेशिव संघ। जबरदस्त क्रिकेटचा थरार मैदानावरती रंगलाय, परंतु तितकंच कौतुक करावं लागेल वांगणी दिलीप